अमरावती शहरातील कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या मुथ्थूट फिनकॉर्प कंपनीतील कथित घोटाळ्याची व्याप्ती आता तब्बल 4,59,00,000 रुपयांवर पोहोचली आहे। कंपनीच्या व्यवस्थापकाने ग्राहकांच्या सोने आणि पैशांमध्ये गैरव्यवहार केल्याचा आरोप असून आतापर्यंत 71 ग्राहकांच्या तक्रारी पोलिसांकडे दाखल झाल्या आहेत। या प्रकरणात तब्बल 2 किलो 818 ग्रॅम सोने ग्राहकांचे असल्याची माहिती समोर आली आहे। या घोटाळ्याप्रकरणी व्यवस्थापक शुभम वासेवाई यांच्यासह एकूण 3 आरोपींना पोलिसांनी अटक केली असून आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत। दरम्यान पोलिसांनी तपासादरम्यान 2 कार आणि शेतीच्या प्लॉटची कागदपत्रे जप्त केली आहेत। या प्रकरणामुळे ज्यांचे सोने आणि रोख रक्कम अडकली आहे त्या ग्राहकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे। आपले पैसे आणि सोने परत मिळवण्यासाठी ग्राहकांनी धावपळ सुरू केली आहे। दरम्यान आरोपींकडून ग्राहकांचे सोने आणि रक्कम परत मिळवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर आली आहे। या संपूर्ण प्रकरणाबाबत अमरावतीचे पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके यांनी काय माहिती दिली, पाहूया त्यांची प्रतिक्रिया। मुथ्थूट फिनकॉर्प या संदर्भामध्ये झालेली जी तक्रार आहे, या संदर्भात आरोपींना न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं। यामध्ये काय झालेलं आहे, पुढे पोलिसांच्या तपासाची भूमिका कशी चालते? मुथ्थूट फिनकॉर्प संदर्भात अमरावती शहरातील कोतवाली पोलीस स्टेशनला जो गुन्हा दाखल आहे त्यामध्ये 3 आरोपी अटक असून आज त्यांना परत न्यायालयासमोर हजर केला असता 13 तारखेपर्यंत त्यांचा PCR मिळालेला आहे। त्यांनी ज्या काही रकमेचा अपहार केला त्या रकमा आणि त्याबाबतचं दस्तावेज आणि मालमत्ता हे शोधण्याची मोहीम चालू आहे आणि पोलिसांचा तपास हा जास्तीत जास्त मालमत्ता जप्त करणे, दस्तावेज जप्त करणे या ॲक्शनवर चालू राहणार आहे। आतापर्यंत जो आकडा आहे तो कालपर्यंत जो आकडा आलेला आहे यामध्ये 60 तक्रारदार आहेत, त्यांची जी रक्कम आहे ती 2 कोटीच्या वर जात आहे। त्यामध्ये जोपर्यंत ती खात्री होत नाही, तक्रारदारांनी म्हटलं माझे एवढं आहे, परंतु त्यामध्ये काही अडचणी सुद्धा आहेत। त्यामुळे त्यांनी म्हटलं की माझं 30 लाख आहे, 20 लाख आहे, तर नक्की ती खात्री केल्याशिवाय तसं स्टेटमेंट करणं योग्य होणार नाही। जे तक्रारदार किंवा ज्यांनी आपली दागिने गहाण ठेवलेले आहे आणि ज्यांचं सोनं सेफ आहे तिथे, परंतु त्यांना सोडवायचे पैसे भरून, त्यांना पोलीस काही मदत करू शकतो? पोलीस सध्या यामध्ये मदत करू शकत नाही, कारण बँकेने त्यांचं जे मुद्देमाल आहे तो मुद्देमाल चेक करणे, प्रॉपर आहे की नाही याची खात्री करणे, याचं ऑडिट त्यांनी सुरू केलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांचं हे ऑडिट करायला त्यांना 15 ते 20 दिवस लागतील। ते ऑडिट झाल्यानंतर त्यांना ते रिलीज करण्याबाबतचे कारवाई करू शकतील। त्यामुळे पूर्ण ऑडिट होईपर्यंत त्यांचं 15 ते 20 दिवस त्यांनी सांगितल्याप्रमाणे लवकर झालं तर त्याप्रमाणे कारवाई करतील, परंतु सध्या तरी 15 ते 20 दिवस त्यांनी टाइम पिरियड सांगितलेला आहे। आज सुद्धा त्यांच्या वकिलांनी अर्ज आपल्याकडे दाखल केला, संपूर्ण ब्रांचच्या पूर्ण स्टाफची तक्रार दिली। यामध्ये तो अर्ज बघितलेला आहे, सायंकाळी उशिरा त्यांनी दिलेला आहे। यामध्ये ज्या काही तक्रारी त्यांना ऑनलाईन प्राप्त झालेल्या आहेत त्या तक्रारीचा संदर्भ दिलेला आहे आणि त्या संदर्भान्वये त्यांनी ही तक्रार केलेली आहे।